तुझ्या साथीने. भाग 18. लाल चेहरा आणि गुलाबी डोळ्यांनी मनगट मोकळं करण्यासाठी धडपडणाऱ्या तिला आरुषने शांतपणे पाहिलं. तिचे केसही विखुरले होते. आरुषचे डोळे अचानक प्रेमाने भरून आले. त्याने तिचं मनगट दाबून तिला जवळ ओढलं आणि ती मग आह करत त्याच्यावर पडली. आणि तिला काही समजण्याआधीच आणि त्याच्यापासून दूर जाण्याआधीच आरुषने तिच्या कंबरेभोवती आपले हात घट्ट केले होते. ईधा शुद्धीवर येईपर्यंत ती त्याच्या मिठीत होती. तिने घाबरून आरुषकडे पाहिलं. तो आवेशाने तिच्याकडे पाहत होता. ईधाच्या हृदयाचे ठोके खूप वेगाने होते तर वर तिच्या मिठीने त्याचा श्वास वेगवान झाला. म्हणजे तुला मी नको? तिच्या आश्चर्यचकितपणे उघडलेल्या गुलाबी डोळ्यांकडे स्वारस्याने पाहत आरुषने विचारलं. दुहेरी अवतरण चिन्ह पूर्णविराम पूर्णविराम पूर्णविराम. नाही. क्षणभर ईधा त्याच्या डोळ्यात हरवून गेली पण पुढच्याच क्षणात ती ठामपणे बोलली. अच्छा. आरुषच्या ओठांवर एक मोहक हसू उमटलं. त्याने तिचा हात पकडला जो त्याच्या शर्टलेस छातीवर ठेवला होता जो तिने अंतर निर्माण करण्यासाठी ठेवला होता. आणि तो त्याने त्याच्या खांद्याच्या बाजूला वळवला. ईधाने गोंधळलेल्या प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिलं. हे मी नाही बनवलं. आरुषने हसत तिच्या गोंधळलेल्या डोळ्यांकडे पाहत हे सांगितलं तेव्हा ईधाने आरुषने हात ठेवलेल्या जागेकडे पाहिलं. दातांच्या खुणांसोबत तो भागही लाल झाला होता. ईधाचे डोळे आश्चर्याने उघडले. तिने व्याकुळ नजरेने आरुषकडे पाहिलं जो खोडकर हसताना तिला पाहत होता. हे मी हे केलं नाही. ईधाने नकार दिला जणू काही तिने स्वतःला त्याच्यापेक्षा जास्त पटवून दिलं होतं. अच्छा तर मग हे कोणी केलं? दुसरा हात तिच्या कमरेभोवती गुंडाळत आरुषने विचारलं. मी मला माहित नाही. मी हे केलं नाही. मी हे करूच शकत नाही. ईधाने एकदा नकार दिला होता. अच्छा. हो. रात्री जे आले होते त्यांनी ते केलं असेल. बरोबर. तिच्या डोळ्यात बघत आरुषने खोडकरपणे तिची टिंगल केली तेव्हा ईधाला त्याच्या वक्तव्यावर खूप चिड आली. जिनांची काय गरज आहे? तुझ्याकडे तर हुरे आहेत. काल सुद्धा एक हूर तुझ्या मिठीत होती. ईधाने रागाने टोमणा मारला. तिचा संदर्भ अलिना आणि आरुषच्या जवळीकीचा होता जे आरुषला लगेच समजला. शट अप ईधा. माझ्यात आणि अलिनामध्ये काहीच नाही आहे. जोपर्यंत मी चुकीचा होतो तोपर्यंत मी स्वतःला चुकीचं म्हणायचो पण आता माझी चूक नाही आहे. काल खरंच तो एक अपघात होता. तुला मान्य असो वा नसो. पण हेच सत्य आहे. आरुष यावेळी गंभीर होऊन म्हणाला आणि ईधाने त्याच्याकडे रागाने पाहिलं आणि मग त्याचं गंभीर बोलणं पाहून ती दुसरीकडे वळली. तिच्या बोलण्यात अनिच्छा होती. आरुषने आपल्या मिठीत गुंडाळलेल्या या नाजूक मुलीकडे रसाने पाहिलं. ती अजूनही आरुषच्या मिठीत होती पण तिच्या रागात आणि हलकेपणाने ती त्याच्या मिठीतून बाहेर पडणं विसरली होती. आरुष तिच्या निरागसतेवर हसला. आरुषने त्याचे हात तिच्या कमरेभोवती घट्ट केले आणि तिला जवळ ओढलं आणि तिच्या गालावर किस केलं. ईधाने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं की त्याने किती हक्काने तिला किस केलं होतं. चल, आता पॅकिंग कर. बाकीची लढाई घरी जाऊन करूया. आरुषने तिच्या कंबरेवरून हात काढत म्हटलं तेव्हा ईधा लगेच त्याच्यापासून दूर गेली आणि त्याच्याकडे पाहत राहिली. मला कुठेही जायचं नाहीये. अंथरुणातून उठताना ईधा अट्टल स्वरात म्हणाली. हे बघ ईधा, तुला यावं तर लागेलच. मग ते आरामात असो किंवा जबरदस्तीने. कारण मी तुला इथे कोणत्याही किंमतीत सोडणार नाही आहे. शर्ट घालताना आरुष कठोर स्वरात म्हणाला. तू माझ्यावर जबरदस्ती करू शकत नाहीस. त्याच्या स्टाईलवर नाराज होऊन ईधा म्हणाली. मी करू शकतो. नक्कीच करू शकतो. आणि जर तुला आरामात गुपचूप यायचं नसेल तर जबरदस्तीने सुद्धा घेऊन जाऊ शकतो. आता पुरे झालं. रात्रीच्या तुला कल्पना तरी आहे का रात्री काय होता वाचलं आहे ते आणि ते फक्त तुझ्या हट्टापायी. ते ड्रग्ज किती पॉवरफुल होते माहितीये का जर मी तुझ्यासोबत नसतो तर तू. बोलता बोलता आरुषने ओठ घट्ट पकडले आणि रागावर नियंत्रण ठेवलं. तर ईधाच्या चेहऱ्याचा रंग काही क्षणातच निघून गेला. जरी त्याला नको होतं तरी तिने डोळे चोरले होते. आता उगाच वाद घालू नकोस आणि पॅकिंग कर. आरुष गंभीरपणे म्हणाला आणि वॉशरूमच्या दिशेने निघाला. तर ईधा वॉशरूमच्या बंद दाराकडे विचित्र भावनेने पाहत राहिली. तिला जायचं नव्हतं पण परिस्थिती अशी होती की तिला जाणंच बरं वाटलं. नीरज रात्री आला नसता तर काय झालं असतं या विचाराने ईधाला भीती वाटली. आणि इतक्या दिवसात तिला एकटेपणाची इतकी भीती वाटण्याची ही दुसरी वेळ होती. आणि आता आरुष सोबतच्या या जवळीकने तिचे सर्व हृदय आणि निर्णय उद्ध्वस्त केले होते. सामान बांधतानाही ती सतत रात्रीचा विचार करत होती.
त्या रात्री मी खरंच आरुषला माझ्याशी इंटिमेट व्हायला भाग पाडलं का? कपाटातून कपडे काढताना इधाने स्वतःलाच विचारलं. नाही नाही, मी हे करू शकत नाही. मला तर त्याच्यापासून दूर राहायचं आहे. मी हे कसं करू शकते? तिने स्वतःच तिच्या विचाराचे खंडन केले. पण आरुषच्या मानेवरची ती खूण. ओ, तो स्वतः थोडी ना करेल. तिच्या मनाने एक नवा प्रश्न प्रस्थापित केला, पण सर्व पुरावे त्याच्या साक्षीचे होते. अरे यार, मुद्दा त्याच्या मानेवरच्या खुणाचा नाहीये. मुद्दा मी त्याच्यासोबत कशी होती हा आहे. हे व्हायला नको होतं. हे काय झालं? मला त्याच्याशी माझं नातं संपवायचं होतं आणि इथे एक नवीन नातं तयार झालं आहे. हातात घेतलेला शर्ट इधाने रागाने बाजूला फेकला आणि तिचे डोकं दोन्ही हातात धरून ती बसली. तिच्या आत सगळं काही चालू होतं. आरुषचा तिला स्पर्श झाल्याची भावना तिला एका विचित्र कोंडीत टाकत होती. ती लहान नव्हती की तिला स्वतःमध्ये झालेला बदल जाणवू शकली नाही. तिला चांगलंच माहीत होतं की त्यांच्यात आता कोणताही पडदा उरला नव्हता. ती पूर्णपणे त्याची झाली आहे. ज्याला तिने आपली इच्छा म्हणून स्वीकारण्यास नकार दिला होता तो आता पूर्णपणे तिचा नवरा झाला आहे. आता तिने हे कितीही नाकारलं तरी ते वास्तव बनलं आहे. पण त्याच्या आत काहीतरी होतं जे तिला पुन्हा त्याच्याकडे जाण्यापासून रोखत होतं. इधा, पॅकिंग झाली का? आरुषने खोलीत येताना विचारलं तेव्हा इधाने त्याच्याकडे पाहिलं. तो फ्रेश दिसत तिच्या समोर उभा होता. इधाला अचानक आरुषची लाज का वाटली माहीत नाही. तिने पटकन तिच्यापासून दूर पाहिलं. ती उठली आणि उरलेले कपडे बॅगेत भरू लागली. आरुषने भुवया उंचावल्या आणि तिचा हावभाव पाहिला आणि मग गप्प राहत बेडवर बसला. आणि रागाने तिच्या बॅगेत कपडे भरत असलेल्या तिच्याकडे पाहू लागला. विखुरलेले केस आणि कडे केस, चष्मा घातलेला आणि गुलाबी डोळ्यांनी ती यावेळी खूप सुंदर दिसत होती. ती त्याची बायको आहे या जाणीवेने आरुषच्या हृदयाचे ठेके विचित्र झाले. तिच्याकडे डोळे वटारून तो हसला. काय झालं? इधाला त्याच्या डोळ्यांची उष्णता जाणवली आणि तिचा दुपट्टा जुळवताना तिने त्याच्याकडे पाहिलं आणि रागाने विचारलं. तर आतून ती त्याच्या नजरेत बंदिस्त होती. नाही, काही नाही. तू पॅकिंग कर, मग जाऊया. मी डॅडला फोन केला आहे. मग मला पण ऑफिसला जायचं आहे. आपलं हसू लपवत आरुष पटकन म्हणाला. तिला त्रास द्यावा असं त्याला वाटलं, पण मोठ्या कष्टाने जायचं मान्य केलेल्या तिने या वादात अडकून तिचं जाणं रद्द करावं असं त्याला वाटत नव्हतं. असं म्हणून तो पटकन आपले शब्द बोलून खोलीतून निघून गेला. मागून इधाने रागाने चेहरा केला. हो, ऑफिसमध्ये त्याच्या प्रेमिक त्याची वाट पाहत बसल्या असतील ना? इधा रागाने म्हणाली आणि पटकन उरलेला सामान बांधायला लागली. थोड्याच वेळात ती घराच्या अंगणात सामान घेऊन उभी होती. भरल्या डोळ्यांनी घराकडे बघत होती. आज तिला बघायला कोणीच नव्हतं. ना आई, ना वडील, ना भाऊ. ती एकटीच जात होती. इधाच्या डोळ्यातून अनेक अश्रू वाहत होते. तिला रडताना पाहून आरुष स्वतः दुःखी झाला. यावेळी त्याला देखील आईची खूप आठवत येत होती. खूप छान आठवणी होत्या या घरात. त्याच्या, इधाच्या, आईच्या. तो जेव्हा जेव्हा इथे यायचा तेव्हा त्याला आईची उणीव प्रकर्षाने जाणवायची, पण इधामुळे तो गप्प राहिला. आरुषने दीर्घ श्वास घेतला आणि पुढे सरकत इधाला मिठी मारली. तीही रडू लागली. आरुषने त्याचे ओठ तिच्या केसांवर ठेवले आणि शांतपणे तिला दरवाजाकडे घेऊन गेला. संपूर्ण मार्ग शांततेत घालवला होता. दोघेही गंभीर होते आणि आरुषने घरासमोर गाडी थांबवली तेव्हा घराकडे बघत इधाने दीर्घ श्वास घेतला. आजपर्यंत ती त्याची मैत्रीण म्हणून इथे येत होती आणि आज ती त्याची बायको म्हणून या घरात आली होती. हे विचित्र होतं. तिने एकदा याच घराचं स्वप्न पाहिलं होतं. इधाच्या मनात एक धडधड उडाली. येतेय ना? या, मी तुला उचलून घेऊन जाऊ. आरुषने तिच्या बाजूचा दरवाजा उघडताना खोडकरपणे म्हटलं तेव्हा इधाने त्याच्याकडे एक नजर टाकली आणि शांतपणे गाडीतून खाली उतरली. आरुष तिचा हात धरून पुढे सरकला. त्यांची वाट पाहत लॉनमध्ये बसलेले हरीश इधा आणि आरुषला एकत्र पाहून आनंदाने उभे राहिले. इधाने त्यांना निःसंकोचपणे नमस्ते केलं आणि त्यांनीही नेहमीप्रमाणे तिला आशीर्वाद दिला. तिच्या डोक्यावर हात ठेवून तिच्यावर अनेक आशीर्वादांचा वर्षाव केला. तर आरुषने तिचा सामान खोलीत ठेवण्यास सांगितला. मिस्टर हरीश यांना इधाच्या आगमनाने खूप आनंद झाला होता. त्यांनी तिला आपल्या प्रेमळ मिठीत घेतलं. तर आरुष तोंड उघडून दोघांकडे बघत राहिला. बरोबर आहे, माझी तर काही किंमतच नाही आहे. दोघांच्या पाठीमागे बघत आरुष म्हणाला. मग तो स्वतःही डोकं हलवत त्यांच्या मागे आत आला. आरुष थोड्याच वेळात तयार होऊन ऑफिसला गेला आणि इधा बराच वेळ मिस्टर हरीश यांच्या बसून बोलत राहिली. मग त्यांनी तिला आराम करायला पाठवलं.
ती आरुषच्या खोलीत आली आणि तिला एका विचित्र भावनेने घेरलं. तिने एकदा या खोलीत येण्याचं स्वप्न पाहिलं होतं, पण ती अशी या खोलीत येईल याची तिने कल्पनाही केली नव्हती. इधा दिवसभर विचित्र भावनांनी वेढलेली राहिली. कधी ती रात्रीचा विचार करत होती, तर कधी आरुषबद्दल, तर कधी या नात्याबद्दल. तिचं मन विचार करून थकलं होतं. ती आता आरुष सोबत कशी राहील, या खोलीत, या घरात, भविष्यातील आयुष्य काय असेल, असे अनेक विचार तिच्या भोवती फिरत होते. दुसरीकडे आरुषही ऑफिसला आला होता, पण त्याचं मन इधांवरच अडकलं होतं. रात्री सुद्धा इधा शांतपणे त्याच्या छातीवर डोकं ठेवून त्याला चिकटून झोपली होती. तो बराच वेळ जागी राहिला आणि पास्टचा विचार करत राहिला. त्याला त्या रात्री सगळं आठवलं आणि प्रत्येक विचाराने तो खूप लाजला. इधाचं नाजूक हृदयाला त्याने किती वेळा तोडलं होतं आणि तिने किती शांतपणे सर्व काही सहन केलं होतं आणि आरुषला कोणतीही माहिती मिळू शकली नाही. तिने रात्रीही त्याला सांगितलं नसतं तर इधाचं त्याच्यावर किती प्रेम होतं हे त्याला कधीच कळलं नसतं. आरुषने रात्रीच ठरवलं होतं की तो इधाचं मन जिंकेल. तिला त्याच्या प्रेमाची खात्री नक्कीच देईल. पण सकाळी तिची प्रतिक्रिया पाहून आरुषने आपला विचार थोडा बदलला. इधाला रात्रीचं काहीच आठवत नव्हतं, याचा अर्थ ती अजूनही तिचं प्रेम त्याच्यापासून लपवत होती. आरुषलाही रात्रीबद्दल काही सांगणं योग्य वाटलं नाही आणि त्याने सकाळी निश्चय केला की तो तिला फक्त त्याचं प्रेम पटवून देणार नाही, तर तिला पुन्हा एकदा स्वतःवर प्रेम करण्यास भाग पाडेल. तो इधाच्या प्रेमात पडला होता आणि रात्रीनंतर त्याचं इधावरचं प्रेम थोडं अधिकच वाढलं होतं. हा आरुषच्या शरीराला अनेक मुलींनी स्पर्श केला होता हे खरं होतं, पण आजपर्यंत कोणीही त्याच्या हृदयापर्यंत पोहोचू शकलं नव्हतं. त्याच्या हृदयाला स्पर्श करणारी फक्त इधा होती. त्याच्या भावनांमध्ये फक्त ती एकटीच होती. त्याच्या प्रत्येक विचाराचा केंद्रबिंदू फक्त तीच होती. त्याचा प्रत्येक आनंद इधाशी संबंधित होता. त्याच्या हृदयावर फक्त इधाचं राज्य होतं. त्या रात्री जेव्हा तो तिच्या जवळ होता तेव्हा त्याला असं काही वाटलं जे त्याने कोणत्याही मुलीसोबत अनुभवलं नव्हतं. इधाच्या सहवासात तो स्वतःला विसरला होता आणि आज त्याचा तहानलेला आत्मा शमल्यासारखा त्याला वाटला. रात्री त्याचं हृदय, त्याचा आत्मा, त्याचं शरीर आणि त्याच्या भावना सर्व फक्त एका मुलीसाठी होत्या. त्याचा तहानलेला आत्मा पाण्याने भागणं अपरिहार्य होतं. चष्मिश. आरुषला तिचा सकाळचा लाल चेहरा आठवला तेव्हा तो हसला आणि स्वतःशी म्हणाला आणि त्याने लॅपटॉपकडे लक्ष वळवलं. मिस्टर हरीश यांनी जेवणाची उत्तम व्यवस्था केली होती. आज त्यांची सून त्यांच्या घरी आली होती. म्हणून हलक्या फुलक्या पद्धतीने का होईना त्यांना उत्सव साजरा करायचा होता. आरुषही लवकर घरी आला. आज त्याला घरी लवकर यावंसं वाटलं. अनेक वर्षांनी त्यांच्या घरात आज आनंद दरवळत होता, जो एका स्त्रीच्या येण्याने होता. अन्यथा त्याची आई गेली होती तेव्हापासून इथे एकही स्त्री दिसली नाही. अगदी जेवणही मेलकूक बनवत होता. आज त्यांच्या निर्जन घरात इधा आली होती आणि त्या दोघांना याचा खूप आनंद झाला होता. तर इधाला खूप संकोच वाटत होता. ती अनेकदा आरुषच्या घरी अगदी थोड्या काळासाठी मैत्रीण म्हणून यायची आणि आज ती या घरात बायको, सून आणि एक मालकीण म्हणून बसली होती. हे सत्य स्वीकारणं तिच्यासाठी थोडं कठीण होतं, पण ते करायचं होतं म्हणून ती सुद्धा मनापासून हसत त्यांच्यासोबत होती. पण तिला आरुषबद्दल विचित्र संकोच वाटत होता. रात्रीचा विचार करून ती त्याच्याकडे बघू शकली नाही. आरुषचे डोळे लाजेने गुलाबी होत होते आणि ती कितीही प्रयत्न करूनही तिच्या स्थितीवर नियंत्रण ठेवू शकली नाही. तिच्या प्रकृतीवर तो सतत विचार करत होता. ती नुसतीच डोकं टेकवून शांतपणे जेवण करत राहिली. मध्येच मिस्टर हरीश काही बोलले तर ती मनापासून हसायची आणि आरुष तिच्या या अवस्थेचा खूप आनंद घेत होता. तो मुद्दाम त्याची नजर तिच्यावर केंद्रित करत होता. चष्म्यामागील तिचा गुलाबी चेहरा आणि थरथरत्या पापण्या पाहून त्याला मज्जा येत होती. इधाच्या आत काय चाललंय हे त्याला माहीत होतं. त्याला माहीत आहे की इधा सध्या या नात्याचाच विचार करत आहे आणि तिने याचा विचार करावा अशी त्याची इच्छा होती. हे गाईज, कसा वाटला आजचा भाग? कशी वाटते स्टोरी? यार प्लीज तुम्ही वाचून झाल्यावर सबस्क्राईब करा ना. मला आनंद होईल आणि स्टोरी लिहायला उत्साह निर्माण होईल. तुम्ही सर्व मनापासून स्टोरी वाचताना त्यासोबतच प्लीज फक्त एक सबस्क्राईब बटन प्रेस करा. बघूया इधा करते की नाही मान्य हे नातं. होईल का त्यांना संस्कार सुखाचा? त्यासाठी वाचत राहा. तुझ्या साथीने.